दरम्यान खासगी रुग्णालयातही 500 आणि 1000च्या नोटा चालतील। जे खासगी हॉस्पिटल 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा इशारा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिलाय। ते आज एबीपी माझाशी बोलत होते। हॉस्पिटल्समध्ये अनेक ठिकाणी ही अडचण भासते आणि काही हॉस्पिटल्स जर नकार देत असतील तर तशा अनुषंगाने कारवाई करण्यात येईल, असं मंत्री महोदयांनी स्पष्ट केले। 500 आणि 1000च्या नोटा व्यवहारांना रद्द झाल्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांचे हाल होत आहेत। आपल्याबरोबर आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत सर आहेत। सर, सांगू शकाल ह्या संपूर्ण प्रकरणाचा आपण आढावा घेतलाय का? कारण आज गोंधळाची परिस्थिती। निश्चितपणे आढावा घेतलेला आहे आणि ज्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या नोटा स्वीकारल्या जात नाही त्यांना सक्त सूचना देण्यात येतील आणि आमच्या डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेसकडून एक सर्क्युलर देखील राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांना आणि सरकारी रुग्णालयांना इश्यू केलं जाईल। आणि मी स्वतः लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेलो आणि तिथे पाहिलं की बाबा लोकांकडून पैसे घेतले जात आहेत। 2 दिवसांनी समजा जरी डिस्चार्ज झाले लोकांची सोय होत नसेल तरी त्यांना सूट देण्यासाठी आम्ही सांगणार आहोत। आजची परिस्थिती अशी मुंबई असेल किंवा पुणे असेल ह्यामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की लोकांना डिस्चार्ज घ्यायचा आहे पण रुग्णालय नोटा स्वीकारत नाहीयेत। ह्याबाबत काही सक्त सूचना देण्यात येतील का की रुग्णांना असा त्रास नाही? निश्चितपणे सर्क्युलरच्या माध्यमातून आणि स्वतः डायरेक्टरना मी सूचना करीन की आपण स्वतः अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर स्वतः त्याच्यात लक्ष घालून लोकांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्यावं। आपण अर्थमंत्र्यांना देखील या संदर्भात भेटले आहेत। या बैठकीत या अर्थमंत्र्यांना देखील माननीय अर्थमंत्री महोदय माननीय जेटली साहेबांशी बोलले आणि त्यांनी देखील हे कन्फर्म केलं की ही जी सूट दिलेली आहे सरकारी हॉस्पिटलांना नव्हे तर सर्व खासगी रुग्णालयांना लागू आहे। तर ह्याचा अर्थ जर खासगी रुग्णालयांनी स्वीकारलं नाही तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते? निश्चितपणे। तर हे होते आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी म्हटलेलं आहे की फक्त सरकारी रुग्णालयच नाही तर खासगी रुग्णालयात देखील अशा पद्धतीने 500 असतील किंवा 1000च्या ज्या नोटा असतील त्या स्वीकाराव्याच लागतील आणि ह्या संदर्भातले आदेश लवकर देखील निघणार आहेत। रश्मी पुराणिक, एबीपी माझा, मुंबई।